आपल्या सगळ्यांनाच विराट कोहली माहिती आहे. त्यांनी 12-13 वर्ष एकच डाएट फॉलो केला. सकाळ, दुपार, संध्याकाळ. एकच प्रकारचे जेवण. त्यांना बोर झालं नसेल का? पण कन्सिस्टन्सी त्यांनी ठेवली. कारण कन्सिस्टन्सी असली तरच सक्सेस मिळतं. तसंच जर आपण अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तेव्हाच आपण सक्सेसफुल होऊ. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या हॅक्स सांगणार आहे की ज्या तुम्हाला 10वीची परीक्षा क्रॅक करायला मदत करतील. जे झालं आतापर्यंत ते विसरून जावा, पण आता नव्याने अभ्यासाला सुरुवात करा व ही एक्झाम क्रॅक करा. हॅलो माय डिअर पॅरेंट्स, आता 10वीची परीक्षा येणार आहे. मग सगळ्या शाळांमध्ये प्री बोर्ड्स म्हणजे प्रिलियम्स असणार. मग प्रिलियम्ससाठी मुलांना कसं प्रिपेअर करायचं, किंवा ज्या मुलांनी अजिबात अभ्यास केलेला नाही त्या मुलांसाठी काही हॅक्स आहे की ज्या फॉलो करून ते नक्कीच एक्झाम पास करू शकतात. सो पहिला मुद्दा असा आहे की प्रिलियम्स गरजेचे आहेत का? प्री बोर्ड्सला सिरियसली घ्यायचं आहे का? तर हो, नक्कीच घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे की ते एक मॉक टेस्ट सारखं असतं, ज्याच्यामध्ये आपण किती अभ्यास केलाय, आपल्याला एखादा प्रश्न सोडायला किती वेळ लागतो, किंवा आपल्याला आठवतंय का, ह्या गोष्टी आपण अनालिसिस करू शकतो. सेकंड पॉइंट, तयारी कशी करायची. भरपूर मुलं असे असतात की त्यांनी पुस्तक उघडलेलंच नाहीये, आणि बरेच असे असतात की त्यांनी हाफ सिलेबस कम्प्लीट केलेला असतो. मग लक्षात घ्या, पहिलं टर्म जेव्हा आपलं होणार, म्हणजे पहिली प्री बोर्ड जेव्हा होणार, तेव्हा एकच करायचं की जेवढा अभ्यास आपला झालेला आहे तेवढाच व्यवस्थित करून जायचा. फॉर एक्झाम्पल, 70 मार्कांचा पेपर असेल आणि फक्त 30 मार्कांचं आपलं झालंय, तर तेवढंच व्यवस्थित करून जा. जेवढं केलंय तेवढं व्यवस्थित रिवाइज करा, ते नीट सॉल्व्ह करून बघा व आपल्याला किती त्यात येतं तेवढंच बघा, बाकीचा पेपर राहू द्या. थर्ड पॉइंट लक्षात घ्या, प्री बोर्ड्स मध्ये आपल्याला टॉप करायचं नाहीये. मग आल्यावर पेपर सोडून आपण आलो, पहिली टर्म आपली झाली, आल्यावर लगेचच क्वेश्चन पेपर घ्यायचा, आपल्याला किती आलं किती नाही आलं ते बघायचं, त्याचं अनालिसिस करायचं व जिथं आपण चुकलो ते एकदाच लिहून ठेवायचं. जो आन्सर चुकला तो पुन्हा सॉल्व्ह करायचा, जेणेकरून ही चूक पुढच्या प्री बोर्ड मध्ये होणार नाही. स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठले आहेत आणि वीक सब्जेक्ट कुठले आहेत ते ओळखा. आपला प्रत्येकाचा एक प्रोडक्टिव्ह टाइम असतो, म्हणजेच फोकस टाइम असतो, तो शोधा. कोणी रात्री अभ्यास करतं, कोणी सकाळी अभ्यास करतं, कोणी दुपारी अभ्यास करतं. तुमचा तो वेळ कुठला आहे ते शोधा व त्यानुसार जो प्रोडक्टिव्ह टाइम आहे त्या टायमिंग मध्ये वीक सब्जेक्ट घ्या. वीक सब्जेक्ट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही वीक आहात, जे तुम्हाला डिफिकल्ट जातात. मग जेव्हा तुमचा फोकस टाइम चांगला असतो तेव्हा वीक सब्जेक्ट घ्यायचे, म्हणजे तुम्हाला झोप येत नाही व तो अभ्यास इम्प्रूव्ह होतो. आणि जेव्हा झोपेची वेळ असते तेव्हा स्ट्रॉंग सब्जेक्ट घ्या, जेणेकरून झोप आली जरी तरी ती उडून जाईल, कारण त्या सब्जेक्टमध्ये तुमचा इंटरेस्ट असतो. फोर्थ पॉइंट, उर्वरित सिलेबस कसा कम्प्लीट करायचा. सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं आहे फक्त टेक्स्टबुक. जे आपल्याकडे टेक्स्टबुक आहेत किंवा नोट्स आहेत, कुठलंही एकच रेफर करा. इकडून काही तिकडून काही तसं करू नका. जेवढं अवेलेबल आहे मटेरियल तेच वापरा. नंतर आहे मॅक्सिमम वेटेज कशाला आहे ते बघा. आधीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत 8-10 वर्ष आधीचे ते सगळे घ्या, त्यातनं महत्त्वाचे टॉपिक सिलेक्ट करा व तेवढेच प्रिपेअर करा. फिफ्थ पॉइंट, डायग्राम्स आणि फॉर्म्युलासाठी एक सेपरेट नोटबुक बनवा, ज्याच्यामध्ये जेवढ्या डायग्राम्स आहेत आणि ज्या सारख्या विचारल्या गेल्या आहेत त्या डायग्राम्स काढा व जे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत ते सेपरेटली लिहून काढा, म्हणजे जेणेकरून रिवाईज करताना तुम्हाला ते व्यवस्थित सापडतीलही आणि पटकन रिवाईजही होतील. सिक्स पॉइंट, आता अशा प्रकारे आपला सगळा सिलेबस कव्हर झालाय. जेव्हा शेवटची प्रिलिम्स असणार, म्हणजे शेवटची प्री बोर्ड्स असणार, तेव्हा आपल्याकडे व्यवस्थित नोट्स, रनिंग नोट्स किंवा आपण जिथे अडलो आहोत ते सगळं आपल्याकडे मटेरियल अवेलेबल असणार. त्यावेळी व्यवस्थित रिवाईज करा आणि पेपर सॉल्व्ह करा. अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर नक्कीच तुम्ही पास होऊ शकता. लक्षात घ्या, ॲट एनी हाऊ आपल्याला पास तर व्हायचंच आहे. आता वेळ न वाया घालवता अशा प्रकारे जर तुम्ही हॅक्स यूज केल्या तर नक्कीच तुम्ही 100% सक्सेसफुल होऊ शकता. सो पॅरेंट्स, मी आहे माधुरी मोरे, अ पॅरेंटिंग कोच अँड स्टुडंट करिअर काउन्सिलर. जर मुलांचं लक्ष लागत नसेल, त्यांचं फोकस होत नसेल, तर नक्कीच तुम्ही एक सेशन बुक करा, अपॉइंटमेंट घ्या, जेणेकरून पुन्हा 10वीची परीक्षा द्यावी न लागणार.